नमस्कार. पोलीस भरती 2025-26 हे सध्या सुरू असून मुंबई पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी ही सध्या सुरू आहे. मरोळ या मैदानावर यामध्ये सुरू असलेल्या या चाचण्यांमध्ये पाहू शकता आजची तारीख जी आहे 20 फेब्रुवारी. आजच्या उमेदवारांची काय स्थिती होती त्यांच्या तोंडूनच आपल्याला त्यांचा अनुभव याबाबतची माहिती मिळालेली आहे. तर डिटेलमध्ये सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की सीपी मुंबई मरोळवर आजचं जे मैदानी चाचणी झाली पोलीस भरती 2025-26 साठीची ती कशा पद्धतीने झाली संपूर्ण माहिती सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात. तत्पूर्वी नौकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. मरोळचं ग्राउंड जे आहे या मरोळ ग्राउंडपर्यंत जाण्याचा मार्ग सीपी मुंबई पोलीस भरतीसाठी मरोळ ग्राउंडवर जाण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST येथून घाटकोपरकडे जाणारी लोकल ट्रेन पकडायची आहे. तिकीट पाहिलं तर इथे फक्त 10 रुपये तिकीट आहे. घाटकोपरला उतरल्यावर यानंतर मेट्रोने मरोळ नाका स्टेशनमध्ये तिकीट घ्यावं आणि मरोळ नाका स्टेशनपासून पोलीस मुख्यालय फक्त 0.5 म्हणजे अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथून पाहू शकता ऑटोवाले 80 ते 100 रुपये घेतात. त्यामुळे शक्यतो पायी किंवा सिटी बसने जावं. त्यामुळे पाहू शकता वेळ आणि पैशाची बचत होते. पोलीस मुख्यालयापासून राम मंदिर सुमारे 150 मीटरच्या अंतरावर आहे. तिथे तुमची राहण्याची सुद्धा सोय आहे तर त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. आता राहण्याची आणि जेवणाची सोय तर राम मंदिर इथे विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी मोफत राहण्याची सोय आहे. भरती प्रक्रियेदरम्यान थकवा कमी व्हावा आणि योग्य विश्रांती मिळावी यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. जेवणाची पूर्ण व्यवस्था मोफत सोय असून 1 रुपया या ठिकाणी घेतला जात नाही जेणेकरून विद्यार्थ्यांचं लक्ष शारीरिक परीक्षेवर राहील. आता यामध्ये रिपोर्टिंग वेळ जो आहे आणि ग्राउंड शेड्यूल कसं आहे म्हणजे यामध्ये सुरुवातीला तुम्ही सकाळी गेल्यानंतर हॉल तिकीटवर दिलेल्या वेळेपेक्षा 1 ते 2 तास आधी तुम्हाला पोहोचावं लागतं. उशीर झाल्यास तुम्हाला थेट घरी पाठवलं जातं. शिस्त राखण्यासाठी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हा महत्त्वाचा नियम आहे. आता बॅचनुसार वेळापत्रक पाहिलं तर 100 मीटर आणि 1600 मीटर रिपोर्टिंग वेळ आहे. सकाळी ग्राउंड सपनेची वेळ सकाळी 5, 6, 7, 8, सकाळी 9 ते 11, सकाळी 10 ते 12, दुपारी 1 पर्यंत आणि दुपारी 2 ते सायंकाळी 4 पर्यंत. 100 मीटर जे आहे रनिंग ही संध्याकाळी असते 1600 मीटर दुपारी 2 नंतरनं. सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतरनं तुमची आवश्यक कागदपत्र आणि प्राथमिक तयारी ही महत्त्वाची आहे. ग्राउंडमध्ये तुमचं मूळ आधार कार्ड, मूळ हॉल तिकीट, 2 पासपोर्ट साईज फोटो आणि बाकी सामान जमा करून ठेवलं जातं. त्याचबरोबर एंट्रीपूर्वी फळे खावीत कारण पाहू शकता आतमध्ये फळं खाणं बंदी आहे. बॅग रॅकमध्ये नंबर लावून टॅग लावून जमा केली जाते. त्यामुळे शेवटी नंबर जुळवून ती परत दिली जाते. त्यामुळे तुम्हाला बॅग मिळत नाही. तर एंट्रीपूर्वी तुम्हाला जिथे फळे खाता येतील तर खाऊ शकता. ग्राउंड प्रक्रियेचे टप्पे कसे आहेत तर प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते. गेटवर सुमारे 1 तास तुम्हाला उभं राहावं लागतं. त्याच्यानंतर मंडपामध्ये 50 विद्यार्थ्यांना बॅच 2 ते 3 तास प्रतीक्षा करावी लागते. टेबल नंबरवर रोल नंबर तपासणी केली जाते. हॉल तिकीट, फोटो, आधार तुमचं तपासलं जातं. त्याच्यानंतर शपथपत्र आहे ॲफिडेव्हिट भरावं लागतं. यामध्ये नाव, सही, अर्ज क्रमांक आणि तारीख असते. त्याच्यानंतर मशीनने उंची 165 सेंटीमीटर आवश्यक असते आणि छाती 79 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर फुगवटा म्हणजे फुगवून मोजली जाते. यानंतर तुमचं जे छाती नंबर लावला जातो आणि दोन्ही पायांवर तुमच्या चिप लावली जाते. त्याच्यानंतर बायोमॅट्रिक आहे, फोटो आणि चिप स्कॅन केलं जातं. दुसऱ्या मंडपामध्ये 50च्या बॅच पुढील इव्हेंटसाठी पाठवलं जातं. आता यामध्ये शपथपत्र महत्त्वाचं आहे तर यासाठी कायदेशीर घोषणा आहे. तुमची तयारी त्या दृष्टीने असणं आवश्यक आहे. आता खरी शारीरिक चाचणी तुमची जी सुरू होते यामध्ये 100 मीटरची धाव. सिस्टीम टिप्स आहेत. मुंबईमध्ये स्टार्टच्या वेळी बटन दाबून टायमिंग सुरू होतो आणि शंख वाजवला जातो. शेवटी सेन्सर वाजतो आणि जिल्ह्यात पाहू शकता दोन्ही बाजूला सेन्सर असतात. ही सिस्टीम अचूक वेळ मोजण्यासाठी असते. तर यामध्ये समस्या काय आहे स्टार्टमध्ये अस्थिरता आहे म्हणजे बटन दाबल्यानंतर वेळ वाढतो
यामध्ये पाहिलं तर 12 ते 14 सेकंद, येथे 18 ते 20 सेकंद होतात. त्यामुळे तुम्हाला कमी गुण मिळतात. तुम्हाला स्टार्ट काय करू शकता तुम्ही, तर स्टार्ट स्थिर ठेवायचे आहे. पहिल्या 30 मिनिटांमध्ये पूर्ण वेग पकडायचा आहे. 30 सेकंदामध्ये 30 मीटरमध्ये 30 मीटरमध्ये पूर्ण वेग हा पकडणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 1600 मीटरची धावमध्ये ट्रॅक आहे, बूट आहेत आणि टिप्स आहेत. तर 60 विद्यार्थी एकत्र धावतात. यामध्ये ग्राउंड कडक आहे मातीचं, यामध्ये खडी असलेलं ग्राउंड आहे. तुम्ही बूट घालून धावावं. अडवाणी धावल्यास तुम्हाला जड वाटू शकतं. ट्रॅक आतल्या बाजूने धावावे, कारण बाहेर गेल्यास 400 ते 500 मीटर अतिरिक्त अंतर होतं. त्यामुळे तुमचा वेळ हा वाढतो आणि गुण सुद्धा कमी होतात. आता यानंतर गोळाफेक जी आहे, यामध्ये कशी प्रक्रिया आहे, तर 1600 मीटर नंतर गोळाफेकसाठी सुमारे 3 तास प्रतीक्षा करावी लागते. 50च्या बॅचसाठी एकूण 2 तास लागतात. तर यामध्ये पाहिलं तर तुमची सही घेतली जाते. 100 मीटर आणि 1600 मीटर गोळाफेकचे गुण यामध्ये दाखवले जातात. नंतर बाहेर सोडलं जातं. सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग असलेले विद्यार्थी संध्याकाळी 6-7 वाजता बाहेर पडतात. इव्हेंट जो आहे यामध्ये गोळाफेक 3 तास लागतात सर्व बॅच पूर्ण करण्यासाठी. 30% उमेदवार बाहेर पडण्याचे कारण सगळ्यात महत्वाचा व्हिडिओचा आपण सांगितलेला आहे थंबनेलमध्ये. तर शेवटी 30% उमेदवार का बाहेर पडत आहेत, तर काही उमेदवार खूप उशिरा येतात, त्यांना डायरेक्टली थेट घरी पाठवलं जातं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 100 मीटरमध्ये स्टार्ट चुकते, त्यामुळे त्यांना कमी गुण पडतात. 1600 मीटरमध्ये सुद्धा ट्रॅकच्या बाहेर धावल्यामुळे त्यांचा वेळ वाढतोय. बूट न घातल्यामुळे सुद्धा त्यांचा जड अनवाणी असल्यामुळे त्यांना कठीण जात आहे, तिथे सुद्धा त्यांचे गुण कमी होत आहेत. यामध्ये घड्याळ परवानगी आहे, पण पूर्ण लक्ष तुमचं इव्हेंटवर लक्ष असणं आवश्यक आहे. तर आजच्या जी स्थिती आहे 20 फेब्रुवारी 2026 ला जी मैदानी चाचणी झाली, आजची मरोळ मैदानावर आजची स्थिती या पद्धतीने होती. जे काही अनुभव जे आहेत उमेदवारांचं त्याने जे आपल्यासाठी जाहीर केले, त्या उमेदवारांच्या अनुभवाच्या आधारावर ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.